हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरपर्यंत आपण 350 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहिलेले आहे आणि आजचा आहे आपला डे 10 आणि आता याच्या पुढचे आपल्याला 351च्या पुढचे क्वेश्चन्स पाहायचे आहे. तर पाहू आपण पुढचा क्वेश्चन्स काय आहे आपल्याकडे. 351 नंबरचा क्वेश्चन्स म्हणते आहे स्कॉट कनेक्शन्स आर यूज टू ट्रान्सफॉर्म. आता माहीत आहे आपल्याला की स्कॉट कनेक्शन्स ऑल्सो कॉल्ड एज अ TT कनेक्शन्स आणि या स्कॉट कनेक्शनचा जो उपयोग आहे तो आपण 3 फेज सप्लायला 2 फेज सप्लायमध्ये कन्वर्ट करण्यासाठी करतो. 3 फेज सप्लायमध्ये 120 डिग्रीचा फेज डिफरन्स असतो आणि 2 फेज सप्लायमध्ये 90 डिग्रीचा डिफरन्स असतो. डायरेक्ट 3 वायरमधून 2 वायर घेतल्यानं 2 फेज सप्लाय तयार होत नाही. जर आपल्याला 3 फेज टू 2 फेज पाहिजे असेल तर मग अशा केसमध्ये आपल्याला स्कॉट कनेक्शन्स करावे लागतात, म्हणजे तशा टाईपचा तो ट्रान्सफॉर्मरसुद्धा वापरावा लागतो. तिथं पहिलं ऑप्शन म्हणते सिंगल फेज सप्लाय टू 3 फेज सप्लाय, चुकीचं आहे. सिंगल फेज सप्लाय टू 2 फेज सप्लाय हे सुद्धा चुकीचं आहे. थर्ड ऑप्शन म्हणते आहे स्टार कनेक्टेड प्रायमरी इंटू डेल्टा, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि ऑप्शन नंबर डी म्हणते आहे 3 फेज सप्लाय इंटू 2 फेज सप्लाय, तर हे ॲब्सोल्युटली राईट आहे. आन्सर नंबर म्हणजे 351चा ऑप्शन नंबर डी राईट आहे. देन पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे 352. द बर्डन ऑफ प्रोटेक्टिव्ह सर्किट द बर्डन ऑफ प्रोटेक्टिव्ह करंट ट्रान्सफॉर्मर CT इज स्पेसिफाईड. म्हणजे जो करंट ट्रान्सफॉर्मर राहतो त्याच्यावरचं जे बर्डन आहे, बर्डन म्हणजे लोड, तो कसा डिफाईन केला जातो, कसा सांगितला जातो किंवा कशावरून कॅल्क्युलेट केला जातो. डिफाईन म्हणजे कसा कॅल्क्युलेट केला जातो किंवा कशावरून सांगितला जातो. तर बर्डन म्हणजे त्याच्यावरचं लोड आणि हे CTवरचं जे लोड असेल किंवा PTवरचं जे लोड असेल ते त्याचा म्हणजे जो आपला करंट आहे आणि व्होल्टेज आहे याचा सिंपल गुणाकार. ठीक आहे. तर इथे म्हटलेलं आहे पर्सेंटेज ऑफ लोड करंट, चुकीचं आहे. व्होल्ट ॲम्पियर तर अगदी बरोबर आहे. म्हणजे जे व्होल्टेज असेल ते व्होल्टेज, जो करंट असेल तो करंट, जस्ट फक्त व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार आणि त्याचं युनिट जे आहे ते सुद्धा व्होल्ट ॲम्पियरच येणार. तर आता इथं दिलेलं आहे सी नंबरचं ऑप्शन पर्सेंटेज रेशो एरर आणि देन पर्सेंटेज फेज एरर, हे सगळे चुकीचे आहे. A, C आणि D. राईट ऑप्शन आहे B. करंट आणि व्होल्टेजचा काय करायचं फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन, व्होल्टेज गुणिले करंट म्हणजेच व्होल्ट ॲम्पियर. तर इथे युनिट विचारलेला आहे तर काही हरकत नाही, तसाच त्याचा फॉर्म्युला तयार होतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे इनर ट्रान्सफॉर्मर विथ चेंज इन फ्रिक्वेन्सी. आता इनर ट्रान्सफॉर्मर विथ चेंज इन फ्रिक्वेन्सी काही कळलं नाही आहे क्वेश्चन्सवरून. देन पुढे जो आपण ऑप्शन वाचू, कॉपर लॉसेस इन्क्रीजेस. अच्छा, असं म्हणायचं आहे त्याला की जेव्हा ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये जेव्हा आपण विथ चेंज इन फ्रिक्वेन्सी चेंज करतो तेव्हा कॉपर लॉसेस वाढतात. दुसरं ऑप्शन म्हणते कॉपर लॉसेस डिक्रीजेस, म्हणजे कॉपर लॉसेस कमी होतात. कॉपर लॉसेस रिमेन अनचेंज आणि नन ऑफ दिस. चौथं ऑप्शन आहे नन ऑफ दिस. पहा मित्रांनो, सिंपल आहे. जर तुम्ही फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज करत असाल तर कॉपर लॉसेसमध्ये कोणताही बदल होत नाही, कारण कॉपर लॉसचा फॉर्म्युला आहे I²R, त्या वाइंडिंगमधून वाहणारा करंट आणि त्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स. फ्रिक्वेन्सी चेंज न कोणताही करंटमध्ये आणि रेजिस्टन्समध्ये बदल होणार नाही, त्याच्यामुळे कॉपर लॉसेसमध्ये बदल होत नाही. आणि आपल्याला माहीत आहे एडी करंट लॉसेस आणि हिस्टेरिसिस लॉसेस हे डिपेंड आहे आपल्या फ्रिक्वेन्सीवर. जर इथे फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज झाला तर मग तिथे जे आपले कोर लॉसेस आहेत ते चेंज होतील. तर इथे राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर C, कॉपर लॉसेस अनचेंज. पुढचा क्वेश्चन आहे द रेग्युलेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज लिस्ट अफेक्टेड बाय द चेंजेस इन फ्रिक्वेन्सी ॲट पा. हा थोडासा इंटरेस्टिंग आणि कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आहे. याचे तुम्हाला 2 आन्सर्स भेटेल बुकमध्ये. की इथे क्वेश्चन्स विचारलेला आहे रेग्युलेशन म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन. द रेग्युलेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज लिस्ट अफेक्टेड म्हणजे रेग्युलेशन फार कमीत कमी, रेग्युलेशनमध्ये होणारा जो बदल आहे तो फार कमीत कमी असेल बाय चेंज इन फ्रिक्वेन्सी. आता हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, बाय चेंज इन फ्रिक्वेन्सी. म्हणजे जेव्हा इथे लोडमुळे नाही म्हटलेलं आहे व्होल्टेज रेग्युलेशन, एक व्होल्टेज रेग्युलेशन लोडमुळे सुद्धा होते, बरोबर. इथे म्हटलेलं आहे बाय चेंज इन फ्रिक्वेन्सी. जर बाय चेंज इन फ्रिक्वेन्सी म्हटलं असेल आणि अशा केसमध्ये जर विचारलं असेल आपल्याला की लिस्ट अफेक्टेड म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशनमध्ये हे फार कमीत कमी बदल होईल, व्होल्टेज रेग्युलेशन हे फार कमीत कमी अफेक्ट होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर व्होल्टेज रेग्युलेशन 4 असेल तर किंवा मग त्याच्यामध्ये काही मोठी 5-6 अशी मोठी बदल होणार नाही, मोठा बदल होणार नाही. तर ते कोणत्या पॉवर फॅक्टरवर होणार असं त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला. लीडिंग पॉवर फॅक्टर, लॅगिंग पॉवर फॅक्टर, युनिटी पॉवर फॅक्टर आणि ऑल ऑफ धिस. तर याचं राईट आन्सर राहणार मित्रांनो युनिटी पॉवर फॅक्टर. आता तुम्ही याचं आन्सर जे आहे ते लीडिंग पॉवर फॅक्टरसुद्धा पाहिलेलं असेल, पण ते आन्सर वेगळं आहे. ते तुम्हाला तो क्वेश्चन्स असा आहे की जे व्होल्टेज रेग्युलेशन्स आहे ते कमीत कमी कोणत्या पॉवर फॅक्टरवर राहते, तर तसा राहणार आहे. तर त्याचं आन्सर आहे लीडिंग पॉवर फॅक्टर. आणि इथे जे आहे युनिटी पॉवर फॅक्टर हे बाय चेंजेस इन फ्रिक्वेन्सी. आता मी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जात नाही जास्त. तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी चेंज केली की रिॲक्टन्स चेंज होते, रिॲक्टन्स चेंज केलं की मग जो आता इम्पिडन्स म्हणजे त्याच्या डिटेलमध्ये जर गेलो तर रेजिस्टिव्ह सर्किट उरते फक्त. आणि या केसमध्ये जो
व्होल्टेज रेग्युलेशन आहे ते फार कमीत कमी राहते, फार कमीत कमी अफेक्ट होते. म्हणून इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. देन पुढे जाऊ आपण 355 नंबरचा क्वेश्चन. कॅपॅसिटी ऑफ कोर टाईप ट्रान्सफॉर्मर ॲज कम्पेअर टू शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. पहा इथे आता आपल्याला कॅपॅसिटी विचारलेली आहे कोर टाईप आणि शेल टाईपची. तर तुम्हाला माहीत आहे शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचा जो यूज आहे तो आपण स्मॉल रेटिंगसाठी करतो आहे आणि कोर टाईप जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याचा यूज आपण हा लार्ज रेटिंगचे ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी करतो आहे. तर इथे राईट आन्सर राहणार कॅपॅसिटी ऑफ कोर टाईप ट्रान्सफॉर्मर ॲज कम्पेअर टू शेल टाईप. तर कोरची जी कॅपॅसिटी आहे ती मोर आहे. अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की बुकमध्ये जे याचे आन्सर्स आहे ते लेस दिलेलं आहे, जे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, रॉंग आहे. आता तुम्ही त्याच्यावर R&D करू शकता, पण याचा राईट आन्सर आहे मोर. जे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे त्याचं कॅपॅसिटी ही शेल टाईप ट्रान्सफॉर्मरच्या तुलनेमध्ये जास्त राहते. हालाकी तुम्ही जर प्रॉपरली डिटेलमध्ये डिफरन्स शिकले असेल कोर टाईप आणि शेल टाईपमध्ये, तुम्हाला कळेल की कोर टाईपमध्ये हाय लिकेज फ्लक्स आहे आणि शेल टाईपमध्ये लो लिकेज फ्लक्स आहे. हा सुद्धा फरक आहे. कोर टाईपमध्ये हाय नंबर ऑफ टर्न्स म्हणजे जास्त मोर नंबर ऑफ टर्न्स लागतात, इथे शेलमध्ये कमी नंबर ऑफ टर्न्स लागतात. हे सगळे डिफरन्स आहे, पण तरीसुद्धा कोर टाईपचा यूज जो आहे तो आपण कूलिंगच्या कारणाने आणि अजून काही फॅक्टर्स आहेत त्याच्या कारणाने हाय रेटिंगसाठी करतो आहे आणि त्याची कॅपॅसिटी जास्त आहे. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की या बॅचमध्ये एक्झाम रिलेटेड महत्त्वाचे सिलेबस पूर्ण कवर होईल असा आणि काही ट्रिकी क्वेश्चन्स किंवा काहींचे ज्यांचे आन्सर चुकीचे दिलेले आहे ते सुद्धा क्वेश्चन्स आपण इथं कवर करणार. पुढचा क्वेश्चन आहे इफ अ ट्रान्सफॉर्मर इज ऑपरेटिंग ॲट मॅक्झिमम एफिशियन्सी. म्हणजे की जर एक ट्रान्सफॉर्मर आहे, इफ अ ट्रान्सफॉर्मर इज ऑपरेटिंग ॲट मॅक्झिमम एफिशियन्सी, तो ट्रान्सफॉर्मर मॅक्झिमम एफिशियन्सीवर काम करत आहे अँड इट्स आयरन लॉसेस 500 वॅट्स. आयरन लॉस इज 500 वॅट. म्हणजे जो आयरन लॉस आहे PI, ठीक आहे, तर PI आहे इथं 500 वॅट. लिहायची काही गरज नाही आहे, फक्त डेटा लिहून ठेवला आपण. देन इट्स कॉपर लॉस विल बी. पहा आता इथं आपल्याला आयरन लॉस देऊन कॉपर लॉस विचारलेला आहे, पण आपण त्याचा आन्सर सहज देऊ शकतो जर आपल्याला त्याचा कन्सेप्ट माहीत असेल तर. इथे म्हटलं त्यांनी की मॅक्झिमम एफिशियन्सी. आता जेव्हा मॅक्झिमम एफिशियन्सीची कंडिशन दिली तेव्हा तुम्हाला माहीत आहे की PCU इज इक्वल टू PI. म्हणजे कॉपर लॉस इक्वल टू कोर लॉस किंवा मग कोर लॉस इज इक्वल टू कॉपर लॉस किंवा कॉन्स्टंट लॉस इज इक्वल टू व्हेरिएबल लॉस. ह्या सगळ्या कंडिशन एकच आहे, बरोबर. तर मग जेव्हा मॅक्झिमम एफिशियन्सी असेल तर जेवढा हा आयरन लॉस असेल तेवढाच हा कॉपर लॉस असेल. तर यावेळेस कॉपर लॉसेससुद्धा किती असतील? 500 वॅट. हा 500 आहे तर हा सुद्धा 500 असेल, कारण की दोघंही सारखे असतात मॅक्झिमम एफिशियन्सीवर. त्याच्यामुळे इथे राईट आन्सर राहणार आपलं ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, पुढे द फुल डे एफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज रेशो ऑफ. फुल डे एफिशियन्सी म्हणजे 1 डे एफिशियन्सी काढायची आपल्याला. फुल डे एफिशियन्सी, तर फुल डे एफिशियन्सी आपल्याला माहिती आहे कोणत्या ट्रान्सफॉर्मरची काढतो आपण? डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची. आणि ती कशी काढली जाते की एका दिवसामधले KWH किंवा युनिट्स आउटपुट पॉवर अपॉन KWH इनपुट पॉवर इन 1 डे. आता ते ऑप्शन शोधा आणि मार्क करा. KWH आउटपुट अँड KWH इनपुट. इथे पहा, इथे म्हटलेलं आहे KWH आउटपुट अपॉन KWH इनपुट, बरोबर आहे, पण इथं 1 डे नाही म्हटलेलं आहे. देन आपण खालचे बाकीचे ऑप्शन्स वाचू. इथे म्हटलेलं आहे KWH आउटपुट अँड KWH इनपुट इन अ डे. इन अ डे म्हणजे एका दिवसात, इन अ डे एका दिवसातले म्हटलेलं आहे. देन इथं म्हटलेलं आहे इनपुट पॉवर हे तर चुकीचंच आहे. इनपुट पॉवर भागेला आउटपुट पॉवर नसतेच आणि आउटपुट पॉवर भागेला इनपुट पॉवर हे सुद्धा असते, पण ती जनरली ऑर्डिनरी ट्रान्सफरसाठी असते. तर राईट आन्सर राहणार आपला ऑप्शन नंबर बी. KWH आउटपुट, KWH म्हणा किंवा युनिट म्हणा, आउटपुट अपॉन KWH इनपुट इन अ डे. ठीक आहे, तर एका दिवसामधले. तर हे बघा या दोन ऑप्शनमध्ये काहीच फरक नाही आहे, फक्त हा एवढा शब्द याच्यामध्ये एक ॲड झाला आहे, अ डे. एका दिवसात जेव्हाही लक्षात ठेवा ऑल डे एफिशियन्सी काढतो आहे आपण, तेव्हा एका दिवसाचे आपल्याला आउटपुट KWH भागेला एका दिवसाचे इनपुट KWH पाहिजे. तर त्याच्यामुळे राईट आन्सर राहणार इथं ऑप्शन नंबर बी. ह्याच सिल्ली मिस्टेक करतो आपण पेपरमध्ये आणि मग आपले जे येणारे क्वेश्चन्स आहे ते आपण चुकवतो. तर बारकाईने क्वेश्चन्स रीड करा, बारकाईने त्याच्यावर प्रॅक्टिस ठेवा आणि ऑप्शन्सला सुद्धा इज्जत द्या. क्वेश्चनला जेवढे तुम्ही समजण्यामध्ये इज्जत देता तेवढे ऑप्शनला त्याच्यापेक्षा जास्त इज्जत द्या, कारण की सगळी जादू ही ऑप्शनचीच केलेली असते. देन पुढे if one phase coil of a 3-phase delta transformer is ignited open circuited it will provide. पहा, एक डेल्टा कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर आहे आणि म्हटलेलं आहे इथं की त्याची जे एक फेज वाइंडिंग आहे ती ओपन झाली तर त्याचा आउटपुट काय राहील. ठीक आहे, इट विल प्रोव्हाइड.
त्याच्यासाठी एक कन्सेप्ट माहीत पाहिजे आपल्याला की जेव्हाही एक वाइंडिंग ओपन होईल तेव्हा ते पॉवर जी असते ते √3ने कमी होते. जी पॉवर आहे ती 1/√3 म्हणा किंवा 1/√3 टाइम्स म्हणा किंवा √3ने कमी होते. म्हणजे √3ने कमी होते म्हणजे तेव्हा आपण त्याला √3ने भागत आहे किंवा मग 1/√3 टाइम्स म्हणजे एक तर गुणा या पुऱ्या नंबर्सने. आता 1/√3चं जर आपण कॅल्क्युलेशन्स केलं तर √3ची किंमत होते 1.73. 1 भागेला जर आपण 1.73 केले त्याचा नंबर्स होते 0.577 असा 0.577. याला जर पर्सेंटेजमध्ये केलं आपण तर ते 57.7 असं होते. म्हणजे एवढीच पॉवर तुम्हाला भेटणार. एवढ्यानं कमी नाही भेटणार, एवढी पॉवर भेटणार तुम्हाला आउटपुटला. मग आता इथे पहा काय म्हटलेलं आहे, ॲब्सोल्यूट पॉवर म्हणजे जी इट विल प्रोव्हाइड आउटपुट पॉवर जी आहे ती ॲब्सोल्यूट राहणार म्हणजे जेवढी होती तेवढीच राहणार. 0 पॉवर राहणार म्हणजे पॉवर काही भेटणारच नाही. 86% पॉवर भेटणार आणि ऑप्शन डी म्हणते आहे 58% पॉवर भेटणार. तर इथे पहा इथे 57.7 आहे म्हणजेच 58 राऊंड फिगर. तर राईट आन्सर राहणार इथलं आपलं 58%. ठीक आहे. देन पुढे जाऊ आपण पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन इथे म्हटलेला आहे की पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन गुणेला 100. पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला गुणेला 100 वेअर VNL. आता इथं गुणेला 100 केलेलं नाही आहे त्याच्यामुळे तो समजून जा की ते पर्सेंटेज रेग्युलेशन आहे आणि याला 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. पण इथे VNL म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे की नो लोड व्होल्टेज. नो लोड व्होल्टेज. VFL माहीत आहे आपल्याला फुल लोड व्होल्टेज किंवा लोड व्होल्टेज. आणि देन बस खाली तर पुढचा क्वेश्चन परत मराठीमध्ये आहे. तर आता व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे. तर सिम्पली आपल्याला माहीत आहे पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला असते नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज अपॉन फुल लोड व्होल्टेज. लक्षात ठेवा इथे खाली डिवाइडला आपल्याला फुल लोड व्होल्टेजच पाहिजे. व्होल्टेज रेग्युलेशन ऑलवेज कॅल्क्युलेट ऑन दी फुल लोड व्होल्टेज. म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन ही नेहमी फुल लोड व्होल्टेजवरच काढल्या जाते. ठीक आहे. तर इथे राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर ए. पहा फुल लोड नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज अपॉन फुल लोड व्होल्टेज. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन आता पहिलंच जर ऑप्शन आपल्याला बरोबर भेटलं तर बाकीचे ऑप्शन्स आपल्याला चेक करण्याची काही आवश्यकता नाही आहे अशा केसमध्ये तरी. देन पुढे द मटेरियल मोस्ट सुटेबल फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ द कोर ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचा कोर मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी कोणतं मटेरियल सुटेबल आहे. आता आपल्याला माहीत आहे सिलिकॉन स्टीलपासून जे आहे आपण ट्रान्सफॉर्मरचे कोर बनवतो. पण इथे जे ऑप्शन्स आहे ते थोडे वेगळे दिलेले आहे आणि हे याचे आन्सर्स आपल्याला माहीत आहे. हॉट रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील, कास्ट स्टील, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील आणि कास्ट आयरन. हे तर नाही आहे कास्ट स्टील आणि कास्ट आयरन. दोन ऑप्शन्स राहिले आपल्याकडे कोल्ड रोल आणि हॉट रोल ग्रेन ओरिएंटेड. हे काय आहे तर सिलिकॉन स्टीलला आणखी ॲडव्हान्स बनवलेलं आहे हिस्टॅरिसिस लॉसेस कमी वगैरे करण्यासाठी. त्याची जे रिलेक्टन्स आहे तो कमी करण्यासाठी एडी करंट लॉस वगैरे. तर आता इथे जे आहे हे जे दोन आहे कोल्ड रोलचा पण वापर केला जातो आणि कोल्ड रोलचा पण करतात आणि हॉट रोलचा पण करतात. पण हॉट रोलचा केव्हा करतात इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी. जर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर बनवायचं असेल तर हॉट रोलचा उपयोग करतो. आणि जर आपले ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर बनवायचे असेल म्हणजे ते डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असो या पॉवर ट्रान्सफॉर्मर असो तर अशा केसमध्ये जो कोर बनवला जातो तो कोल्ड रोल्ड CRGO असं म्हणतो आपण त्याला. CRGO स्टील म्हणजे कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील. याच्यापासून जो आहे तो आपण ट्रान्सफॉर्मरचा कोर बनवतो. हा म्हणजे ॲडव्हान्स रूप आहे. कूलिंग मेथड्स असतात ह्या टेक्निक्स आहे ज्या आणखी मटेरियलला बेस्ट बनवतात. सिलिकॉन स्टीलचंच हे व्हर्जन आहे. आता ऑप्शनमध्ये सिलिकॉन स्टील नाही येणार. जेव्हा हे हॉट रोल कोल्ड रोल येते तेव्हा ऑप्शनमध्ये ते सिलिकॉन स्टील टाकतच नाही. जेव्हा हे हॉट रोल कोल्ड रोल नसेल तर मग अशा केसमध्ये सिलिकॉन स्टील, सिलिकॉन आयरन, कास्ट स्टील किंवा मग कास्ट आयरन असे काही ऑप्शन्स टाकतील. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. व्हॉट इज द फंक्शन ऑफ टॉप फ्लोट स्विच ऑफ बुकोज रिले इन ट्रान्सफॉर्मर. पहा म्हणजे बुकोज रिले जो असतो त्याच्यामध्ये जो टॉप फ्लोट राहतो त्याचं काय फंक्शन राहते असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर माहीत आहे आपल्याला की बुकोज रिलेमध्ये दोन मर्क्युरी स्विच राहते. जो वरचा टॉप फ्लोट मर्क्युरी स्विच राहतो तो आपल्याला पहिले अलार्म सर्किट इंडिकेशन देतो. अलार्म इंडिकेशन देतो म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा ओव्हरलोड झालेला आहे किंवा मग जास्त ऑइल हे हिटअप झालेलं आहे असं इंडिकेशन भेटे. आणि जर काही फॉल्ट झाला असेल किंवा अचानक काही लोडमध्ये मोठी वाढ झाली असेल तर देन दुसरा जो मर्क्युरी स्विच राहतो तो ट्रिपिंग सिग्नल्स प्रोड्यूस करतो आणि सर्किटमार्फत ट्रान्सफॉर्मरचं सप्लाय डिस्कनेक्ट करतो. आता इथे ऑप्शन्स वाचू आपण. ॲक्टिव्हेट इन द मॉइश्चर प्रेशर म्हणजे मॉइश्चर प्रेशरवर तो ॲक्टिवेट होतो. पहिला मर्क्युरी स्विच पहिला फ्लोट ॲक्टिवेट ॲट ओव्हरलोडिंग कंडिशन. दुसरं म्हणते तर ॲक्टिवेट ॲट ओपन सर्किट कंडिशन. चौथा ऑप्शन म्हणते ॲक्टिवेट ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचर तर पॉसिबलच नाही आहे. ओपन सर्किट पॉसिबलच नाही आहे. देन राहिलं मॉइश्चर प्रेझेन्स अँड ओव्हरलोडिंग. तर हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. ए मॉइश्चर प्रेझेन्सचं तर काही मॉइश्चर्सवर तो कामच नाही करत. बुकोज रिले हा गॅस ऑपरेटेड
रिले आहे असं म्हटलं जाते. तर इथे राईट आन्सर राहणार ॲक्टिव्हिटी ॲट अ ओव्हरलोडिंग कंडिशन. म्हणजे तेच माहीत आहे तुम्हाला, आताही आपण डिस्कस केलं आहे की जर लोड वाढला असेल किंवा टेम्परेचरमध्ये वाढ झाली असेल तर जो पहिला मर्क्युरी स्विच आहे तो आपल्याला एक बझर किंवा अलार्म इंडिकेशन देतो की जेणेकरून आपण ट्रान्सफॉर्मरचा जो लोड आहे तो कमी केला पाहिजे. तर याचं सिम्पल आन्सर आहे ऑप्शन नंबर बी राईट. नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो आहे आपल्यासमोर, व्हाय द कोर ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर इज हॅव्हिंग अ लो रिॲक्टन्स अँड लो कोर लॉसेस. पहा, चांगले क्वेश्चन्स आपण इथे सिलेक्ट केलेले आहे. त्यातलाच हा एक क्वेश्चन्स आहे नवीन काहीतरी की व्हाय कोर ऑफ अ करंट ट्रान्सफॉर्मर, म्हणजे जो करंट ट्रान्सफॉर्मर असतो त्याचा जो कोर असतो तो का बरं असा ठेवलेला असतो, लो रिॲक्टन्स आणि लो कोर लॉसेस. कोर लॉसेस तर कमीत कमीच पाहिजे आपल्याला, त्यात तर काही डाऊटच नाही आहे, पण त्याचा जो रिॲक्टन्स आहे ठीक आहे कोरचा, तो व्हाय द कोर ऑफ अ करंट ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग अ लो रिॲक्टन्स, म्हणजे कोरचा लो रिॲक्टन्स अँड लो कोर लॉसेस का बरं ठेवलेले असतात. आता हे सगळं फर्दर कॅल्क्युलेशन्समध्ये येते, जास्त तुम्ही त्याच्या डीपमध्ये जाऊ नका आणि जास्त R&D पण करू नका. पण याचं राईट आन्सर पाहू आपण काय म्हणतो तर टू मिनिमाइज द बर्डन, टू मेंटेन द कॉन्स्टंट आउटपुट, देन टू प्रिव्हेंट द हाय स्टॅटिक शिल्ड आणि टू मिनिमाइज द इरर इन द रीडिंग. तर याचं आन्सर आहे टू मिनिमाइज द इरर इन रीडिंग. पहा, डायरेक्टली मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो आहे की फ्युचरमध्ये जर असा क्वेश्चन आला की जर जर जो करंट ट्रान्सफॉर्मर आहे त्याचा कोर हा लो रिॲक्टन्स आणि लो कोर लॉसेसचा का बनवला जातो, तर जेवढे हे लो रिॲक्टन्स आणि लो कोर लॉसेस राहतील तेवढं, आता मी याच्या डीपमध्ये नाही गेलो, तुम्हाला कसा कोरचा रिॲक्टन्स आणि देन कसा कोरचा लॉसेस त्याच्या डीपमध्ये नाही गेलो, पण हा असा का बनवला जातं तर याचं कारण आहे सिम्पल की जेवढे ते जे इरर असतात, कारण की आपण माहिती आहे सिटीचा उपयोग कशासाठी करतो आहे, करंट मेजर करण्यासाठी, हाय करंट मेजर करण्यासाठी. तर जो करंट आपण मेजर करतो आहे त्याच्यामध्ये तेवढाच इरर जो असेल, म्हणजे तेवढंच रिडिंग जे आहे ते आपल्याला ॲक्युरेट भेटेल. ॲक्युरेट रिडिंग भेटत आहे म्हणजे इरर हा कमीत कमी आहे. तर इरर कमी करण्यासाठीच हे त्याचं कारण आहे, टू मिनिमाइज द इरर इन रीडिंगमधलं इरर कमी करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय द लोड इज डिस्कनेक्टेड बिफोर द ऑफ लोड टॅप चेंजिंग ऑपरेशन. पहा, ऑफ लोड टॅप चेंजिंग ऑपरेशन, व्हाय द लोड इज डिस्कनेक्टेड बिफोर. माहीत आहे तुम्हाला टॅप चेंजिंग म्हणजे टॅप चेंजर. आता टॅप चेंजरचे दोन प्रकार राहतात, एक ऑनलाईन टॅप चेंजर आणि एक ऑफलाईन टॅप चेंजर. ऑनलाईन टॅप चेंजर म्हणजे जे लाईन चालू असतानाच आपण त्याचा टॅप काय करू शकतो, चेंज करू शकतो. कारण की जेव्हा आपण टॅप चेंज करतो तेव्हा तिथे स्पार्क तयार होते आणि ती स्पार्क विझवण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये असते किंवा तशा टाईपचं फंक्शनिंग त्याचं केलेलं असते, त्याच्यामुळे आपण त्याला ऑनलाईनवर ऑपरेट करू शकतो. आणि एक असते ऑफलाईन टॅप चेंजर, म्हणजे अशा जेव्हा तुम्हाला त्या ट्रान्सफॉर्मरच्या टॅप चेंज करायच्या आहे त्याच्या आधी त्या ट्रान्सफॉर्मरचा लोड हा तुम्हाला बंद करावा लागेल. ठीक आहे, तो लोड बंद करा, अदरवाईज ट्रान्सफॉर्मरलाच बंद करून टाका. तर तेच इथं म्हटलेलं आहे की व्हाय द लोड इज डिस्कनेक्टेड, लोडला का बरं डिस्कनेक्ट केले जातात बिफोरच्या आधी ऑफ लोड टॅप चेंजिंग. आणि तो ऑफ लोड आहे ना, तर ऑफ लोडमध्ये काय आहे की ती अरेंजमेंट नसते. कोणती अरेंजमेंट, की जेव्हा तुम्ही ह्या टॅप चेंज करता, स्विच चेंज करतो तेव्हा जी स्पार्क, आता हे सगळं झालेलं आहे आपल्या थेरी लेक्चर्समध्ये, बरोबर. फक्त जे नवीन विद्यार्थी आहे किंवा जे अजून काही ज्यांना माहीत नसेल, आठवत नसेल, रिव्हिजन कमी असेल तर त्यांना सगळे कन्सेप्ट आठवतील की जे स्पार्किंग आहे ती कमी करण्यासाठीच आपण लोडला जो आहे तो डिस्कनेक्ट करतो बिफोर दी ऑपरेशन. तर इथे म्हटलेलं आहे टू डिस्कनेक्ट द टॅपिंग फ्रॉम द न्यूट्रल पॉईंटपासून टॅपिंग डिस्कनेक्ट करून टाका. टू डिस्कनेक्ट द मुव्हिंग कॉन्टॅक्ट ऑफ द डायव्हर्टर, असे काही ऑप्शन. डायव्हर्टरला जो आहे कॉन्टॅक्ट ऑफ डायव्हर्टरचे कॉन्टॅक्ट डिस्कनेक्ट करून टाका. डिस्कनेक्ट द मुव्हिंग कॉन्टॅक्ट ऑफ द डायव्हर्टरचे जे मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे ते डिस्कनेक्ट करून टाका. म्हणजे त्याचं लॉजिकच नाही आहे, पहिलं ऑप्शन आणि दुसरं ऑप्शन. त्यांना म्हटलं वेगळंच आहे की तिथं कारण विचारलेलं आहे की का बरं करतात, व्हाय हा शब्द आलेला आहे इथं, काय कारण आहे. इथं म्हणते की तो डिस्कनेक्ट करून टाका. दे काय. देन पुढे दुसरं ऑप्शन आहे, तिसरं ऑप्शन, टू अवॉइड अ हेवी स्पार्किंग ॲट द कॉन्टॅक्ट पॉईंट. ते हे बरोबर आहे, हेवी जे स्पार्किंग आहे ती आपल्याला अवॉइड करायची आहे, दूर करायची आहे. आणि चौथं ऑप्शन आहे टू प्रोव्हाइड अँड इलेक्ट्रिकल आयसोलेशन, ते चुकीचं आहे. राईट ऑप्शन आहे सी नंबर, टू अवॉइड अ हेवी स्पार्किंग ॲट द कॉन्टॅक्ट. जी कॉन्टॅक्टवर चालू याच्यात जर आपण ऑपरेट केलं तर हेवी स्पार्किंग होईल, म्हणून ऑफ लोड. जर ऑनलाईन टॅप चेंजर असतं तर काही प्रॉब्लेम नसता, पण हा ऑफ लोड टॅप चेंजिंग आहे, ऑफ लोड आहे, त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावरचा लोड जो आहे तो ऑपरेशनच्या आधी डिस्कनेक्ट करावाच लागेल, नाही तर मग स्पार्किंग होणार. 364 नंबरचा क्वेश्चन, विच इज डिटरमाइंड बाय द क्रॅकल टेस्ट ऑफ द ट्रान्सफॉर्मर ऑइल. चला काढा याचं उत्तर. पहा, पण याचं काढा, म्हणजे शोधा, विचार करा, कारण मॅथमॅटिकल तर नाही आहे. विच इज, तरी आन्सर सांगून देतो याचं. विच इज डिटरमाइंड बाय द क्रॅकल टेस्ट ऑफ द ट्रान्सफॉर्मर. पहा,
क्रॅकल टेस्टच्या सहाय्याने आपण ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये किती मॉइश्चर्स आहे हे चेक करतो आहे. तर ॲसिडिटी, मॉइश्चर्स, व्हिस्कोसिटी, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. तर राईट आन्सर आहे ना त्याचं मॉइश्चर्स, लक्षात ठेवा. देन पुढे आता हा वाचा आणि याचा आन्सर काढा. तोपर्यंत मी थोडंसं घोटभर पाणी पितो. 365 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग एक्सप्लोजन व्हेंट इन अ पॉवर ट्रान्सफॉर्मर. सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, की पॉवर ट्रान्सफॉर्मर जो असतो त्याला एक्सप्लोजन व्हेंट असतो, एक पाईप असतो मेन टँकला लावलेला, तो कशासाठी लावलेला असतो. ऑप्शन आहे एअर रिलीजिंग, हीट रिलीजिंग, प्रेशर रिलीजिंग, मॉइश्चर रिलीजिंग. जे मुलं अजिबात अभ्यास नाही करत त्यांना हे एअर रिलीजिंगसुद्धा वाटते उत्तर बरोबर. ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांना माहीत आहे कन्स्ट्रक्शन, त्यांच्यासाठी फार पांचट क्वेश्चन आहे हा, फार सोपा आहे. त्याचं राईट आन्सर काय आहे, प्रेशर रिलीजिंग. जर बाय चान्स ट्रान्सफॉर्मर जळला तर त्याच्यामध्ये जे फ्ल्यू गॅसेस तयार होते, म्हणजे तो धूर तयार होतो, तो धूर या एक्सप्लोजन व्हेंटमार्फत निघून गेला पाहिजे आणि जेणेकरून त्या मेन टँकमध्ये प्रेशर क्रिएट नाही झालं पाहिजे आणि ती टाकी जी आहे, जी मेन टँक आहे, ती ब्लास्ट नाही झाली पाहिजे, फुटली नाही पाहिजे. तर प्रेशर रिलीजिंगसाठी जे आहे ते आपण त्याला एक्सप्लोजन व्हेंट लावतो. देन पुढचा क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ EMF इज इंड्यूस इन सेकंडरी अँड आयडियल टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. पहा, आयडियल जो टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर, इथं आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे तो वाला आयडियल नाही आहे, ठीक आहे, तोही वाला घेतला तर तुम्ही काही फरक नाही पडत. पण जो एक आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर म्हणतो आपण त्याला, की ज्याच्यामध्ये एक प्रायमरी वाइंडिंग असते आणि एक सेकंडरी वाइंडिंग असते. तर या केसमध्ये जो EMF इंड्यूस होतो सेकंडरीमध्ये, तो कोणत्या प्रकारचा असतो. विच टाईप ऑफ EMF इज इंड्यूस इन सेकंडरी. माहीत आहे आपल्याला की ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर करतो आणि प्रायोरिटी जे आहे तुम्हाला ते द्यायची आहे फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. जर ऑप्शनमध्ये फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक नसेल तर मग म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो असं म्हणायचं. पण म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर म्हणजे प्रायमरीचं चुंबकीय क्षेत्र सेकंडरीकडून कापलं जाते आणि सेकंडरीमध्ये म्युच्युअली इंड्यूस EMF तयार होतो. ज्याला जो काही EMF तयार होतो त्याला आपण म्युच्युअली इंड्यूस EMF म्हणतो आहे. म्हणजेच तेच विचारलेलं आहे की जो सेकंडरीमध्ये EMF तयार होतो तो कसा असतो. सेल्फ इंड्यूस असतो, म्युच्युअली इंड्यूस असतो, स्टॅटिकली इंड्यूस असतो की डायनॅमिकली. स्टॅटिकली असतो, पण स्टॅटिकली इथंही म्युच्युअली असतो तो, त्याच्यामुळे इथे आन्सर स्टॅटिकली राहणार. डायनॅमिकली म्हणजे जनरेटरवाला EMF, ज्याच्यामध्ये आपण रोटरला फिरवतो किंवा मग स्टेटर वाइंडिंगला फिरवतो, तर त्या केसवाला. तर इथे राईट आन्सर आहे म्युच्युअली इंड्यूस EMF. देन पुढे जो आपण, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्टेप कोअर अरेंजमेंट इन लार्जर ट्रान्सफॉर्मर. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्टेप कोअर अरेंजमेंट इन लार्जर. ईच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. स्टेप कोअर तुम्हाला माहीत आहे की हा जो आपण कोअर बनवतो ट्रान्सफॉर्मरचा, हा असा स्टेप कोअर बनवला जातो की जेणेकरून काय होईल की जे कॉपर लागते आपल्याला ते कमी लागेल, कारण की लिकेज फ्लक्सचं प्रमाण हे कमी होईल. लिकेज फ्लक्सचं प्रमाण कमी होईल तर जेवढे काही टर्न्स आहेत त्याच्यामध्ये जास्त EMF तयार होईल आणि जास्त EMF तयार होईल तर कमी टर्न्स मारावे लागेल, कमी टर्न्स तर कमी कॉपर, तर कॉपरची बचत होईल. तर इथे ऑप्शन म्हटलेलं आहे पहिलं, मिनिमाइज द कॉपर यूज, अगदी बरोबर आहे. रिड्यूस द हिस्टरेसिस लॉस, रिड्यूस द एडी करंट लॉस आणि रिड्यूस द स्पेस फॉर कोअर. तर हे सुद्धा चुकीचं आहे, म्हणजे स्पेस कमी करणे वगैरे हे तर काही त्याचं कारण नाही आहे. मिनिमाइज कॉपर यूज अशा या क्वेश्चनचा आन्सर असं सुद्धा दिलं आहे की मिनिमाइज द कॉपर लॉस. आता इथं मिनिमाइज द कॉपर यूज म्हटलेलं आहे आणि असं सुद्धा ऑप्शन येते की मिनिमाइज द कॉपर लॉस. तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही. कॉपर लॉस म्हणजे तो वाला लॉस नाही जो उष्णतेच्या स्वरूपात होऊन राहिला. कॉपर लॉस म्हणजे जे एक्स्ट्रा कॉपर लागून राहिलं आणि ते जे एक्स्ट्रा कॉपर आहे ते लागत आहे म्हणजे तो लॉस आहे आपला, तर तो वाला कॉपर लॉस, जे एक्स्ट्रा कॉपर लागत आहे तो वाला लॉस. ठीक आहे. देन पुढे, व्हॉट इज द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. ऑटो ट्रान्सफॉर्मरचं काय डिसॲडव्हान्टेजेस आहे. मोर लॉसेस, हेवियर इन वेट, पुअर व्होल्टेज रेग्युलेशन, कॅन नॉट आयसोलेट द सेकंडरी वाइंडिंग. पहा, ऑप्शन्सला वाचल्याबरोबर आपल्या आन्सर्स क्लिक झालं पाहिजे. आता मी ऑप्शन्स वाचले, तुम्ही पण ऑप्शन्स वाचले असेल, तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल, लागलं तर मी तुम्हाला नेहमी म्हटलं आहे की व्हिडिओला स्टॉप करा, शांततेत विचार करा 10-15 सेकंद. तेवढा तुमच्या विचारासाठी मी प्रत्येक क्वेश्चनला थांबू शकत नाही, आता माझे 10-15 क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील. तुम्ही शांततेत विचार करा की का मेजर डिसएडव्हान्टेज काय आहे. तर आपण शिकलो आहे की ऑटो ट्रान्सफॉर्मरचा डिसएडव्हान्टेज काय आहे की इथे जे प्रायमरी सेकंडरी आहे ती वेगवेगळी राहत नाही, ती एकमेकांशी कनेक्टेड राहते इलेक्ट्रिकली. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, कॅन नॉट आयसोलेट द सेकंडरी वाइंडिंग.
सेकंडरी वाइंडिंग जी आहे ती आपण आयसोलेट करू शकत नाही. सो इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. एक सेकंड. ठीक आहे, पुढे. Which cooling method is used in a pole mounting distribution transformer? Okay, which cooling method is used in a pole mounting distribution transformer? पोल माउंटिंग डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे डीपी वाला ट्रान्सफॉर्मर. तर डीपी वाल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जी आपण कूलिंग मेथड वापरतो ती कोणती असते? माहीत आहे आपल्याला की जो डीपी वरचा ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये जे ऑइल आहे ते नॅचरली सर्क्युलेट होते, त्याच्यासाठी आपण कोणता पंप वगैरे लावत नाही. दुसरी गोष्ट की त्याला जे कूलिंग ट्यूब असतात किंवा फिन्स असतात किंवा रेडिएटर ज्याला म्हणतो आपण, त्याला बाहेरून हवा फक्त जे आहे ती नॅचरली हवा लागते, त्याला हवा मारण्यासाठी त्याच्यावर कोणताही आपण फॅन वगैरे लावलेला नाही आहे. म्हणून त्या मेथडला म्हटलं जाते ऑइल नॅचरल आणि एअर नॅचरल कूलिंग मेथड्स. तर इथे एअर नॅचरल, ऑइल नॅचरल, एअर ब्लास्ट, ऑइल फोर्स, एअर फोर्स, ऑइल नॅचरल, एअर नॅचरल. तर राईट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर डी, ऑइल नॅचरल, एअर नॅचरल. देन पुढे. Which transformer oil test is to be conducted to determine the breakdown voltage of transformer oil? पहा, ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल म्हणजे डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्याची चेक केल्या जाते की ते जे ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे ते किती जास्तीत जास्त व्होल्टेज सहन करू शकते. ब्रेकडाऊन स्ट्रेंथ की या व्होल्टेजवर ते ब्रेकडाऊन होते, या व्होल्टेजवर ते पंक्चर होते, ज्यातून करंट जातं. तर त्या टेस्टला कोणती टेस्ट म्हटलं जाते? तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ, ॲसिडिटी टेस्ट, क्रॅकल टेस्ट आणि फील्ड टेस्ट. तर इथे खूप सारे मुलं कन्फ्यूज होतात, क्रॅकल टेस्टवर जातात, पण त्याचं राईट आन्सर आहे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. कारण की आपल्याला इथं ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल ते चेक करायचं आहे. तर आन्सर आहे इथं ऑप्शन नंबर ए. देन पुढे. विच इज ॲन ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट? याच्यापैकी जे आहे विच इज ॲन ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट कोणाला म्हणतात? सगळ्यात पहिले हा डाऊट आहे आपल्यासमोर की ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतेही स्केल कॅलिब्रेट केलेले नसते. जस्ट सिम्पल जेवढेही ॲक्च्युअल रीडिंग आहे ते आपल्याला डायरेक्ट स्केलवर भेटते. जेवढेही ॲक्च्युअल रीडिंग आहे ते स्केलवर भेटते. त्याच्यामध्ये इररसुद्धा जो आहे तो फार कमीत कमी असतो. तर आणि अशा मीटरचा जो यूज आहे तो सेकंडरी इन्स्ट्रुमेंट बनवण्यासाठी सुद्धा केले जातात. तर इथं ऑप्शन आहे ॲमीटर, व्होल्टमीटर, एनर्जी मीटर, टँजंट गॅल्व्हनोमीटर. तर इथं राईट आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर डी, टँजंट गॅल्व्हनोमीटर. जे गॅल्व्हनोमीटर आहे ते आपलं ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यानंतरच मग आपण ॲमीटर, व्होल्टमीटर बनवतो. देन पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज द रिझन फॉर मुव्हिंग कॉईल मीटर हॅव्हिंग अ युनिफॉर्म स्केल? मुव्हिंग कॉईल मीटर म्हणजेच PMMC मीटर. तर PMMC मीटरची जी स्केल आहे ती युनिफॉर्म असते. पहा, क्वेश्चन विचारण्याचं स्वरूप कसं आहे. आताही विचारल्या जाऊ शकते. क्वेश्चन असे विचारले जात होते की मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटची जी स्केल असते ती कशी असते? युनिफॉर्म असते की नॉन युनिफॉर्म असते? त्याचं डायरेक्ट आन्सर युनिफॉर्म असते. किंवा मुव्हिंग आयरन असेल तर नॉन युनिफॉर्म राहते. पण यांनी या क्वेश्चन्समध्ये काय विचारलं की कारण विचारलं त्याचं, व्हाय युनिफॉर्म राहते. बरोबर, त्याच्यासाठी तुम्हाला खूप डीपमध्ये कन्सेप्ट माहीत पाहिजे. तर PMMCची जी स्केल आहे ती युनिफॉर्म असण्याचं कारणच हे आहे की जो टॉर्क असतो, डिफ्लेक्टिंग टॉर्क, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल राहतो फक्त करंटच्या मॅग्निट्यूडवर, करंटच्या स्क्वेअरवर नाही. जर तो स्क्वेअर ऑफ करंटवर डिपेंड असता तर इथे स्केल जी आहे ती नॉन युनिफॉर्म असते. तर इथं ऑप्शन्स वाचू आपण. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. बरोबरच आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्क जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंटच्या. पण तरी आपण पुढचे ऑप्शन वाचू. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तर चुकीचंच आहे इन्व्हर्सली. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर. इन्व्हर्सली शब्द आला चुकीचा आहे, पुढचं वाचण्याची गरजच नाही आहे. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ करंट. स्क्वेअर ऑफ करंट सुद्धा चुकीचा आहे. मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटमध्ये जर माहीत नसेल तर लक्षात ठेवा, तसं थेरी लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. जो डिफ्लेक्टिंग TD आहे हा प्रोपोर्शनल टू राहतो करंटच्या. त्याच्यामुळे इथे स्केल जी आहे ती युनिफॉर्म राहते PMMC मीटरमध्ये. म्हणजे परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल म्हणा किंवा मग मुव्हिंग कॉईल मीटर म्हटलं तरी चालेल. आणि तेच जर मुव्हिंग आयरन असतं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जो डिफ्लेक्टिंग टॉर्क राहतो MI, ठीक आहे, तर TD इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ करंट. तर तिथे स्क्वेअर ऑफ डायरेक्टली प्रोपोर्शनलच आहे. तर डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ स्क्वेअर ऑफ करंट, त्याच्यामुळे तिथे स्केल जी आहे ती नॉन युनिफॉर्म आहे मुव्हिंग आयरनमध्ये, आणि मुव्हिंग कॉईलमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे करंटच्या. हे जे कन्सेप्ट आहे माहीत नसेल तर पटापट लिहून टाकायचे आपण, ठीक आहे, आपल्या नोट्समध्ये. पुढचा क्वेश्चन आहे. व्हाय द स्केल ऑफ मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट इज हॅव्हिंग अ
अनयुनिफॉर्म स्केल. अनयुनिफॉर्म म्हणा किंवा नॉन युनिफॉर्म म्हणा एकच आहे. पण इथे म्हटलेलं आहे आता मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट. जस्ट आपण आता डिस्कस केलेलं आहे की मूव्हिंग कॉईल असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट आणि मूव्हिंग आयरन असेल तर डायरेक्टलीच आहे पण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ करंट. तर इथं ऑप्शन म्हणते आहे पहिलं की डिफ्लेक्टिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. चुकीचं आहे. डायरेक्टली आहे पण स्क्वेअर ऑफ करंट नाही आहे. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इन्व्हर्सली. हा शब्द इन्व्हर्सली आला कटलं. इथे डायरेक्टली शब्द आला आहे तर वाचू आपण याला डिफ्लेक्टिंग ऑफ फोर्स. डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणा किंवा डिफ्लेक्टिंग फोर्स म्हणा. डिफ्लेक्शन ऑफ फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द करंट. तर हे बरोबर आहे स्क्वेअर ऑफ द करंट. आणि इथे म्हटलेलं आहे इन्व्हर्सली तर हे तसंच ऑप्शन चुकलं. त्याच्यामुळे राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी. समजलं का तुम्हाला की जर मूव्हिंग आयरन असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ करंट आणि जर मूव्हिंग कॉईल असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फक्त करंट. जे काही मेजरिंग करंट असतो क्वांटिटी असतो त्याच्या. पुढचा क्वेश्चन आहे विच टाईप ऑफ मीटर इज हॅव्हिंग अ क्रॅम्प स्केल इन बिगिनिंग. क्रॅम्प स्केल म्हणजे तुम्हाला माहीत असेल की जे स्केल असते मीटरची जे नॉन युनिफॉर्म स्केल म्हणतो आपण त्याला, तर इथे जे गॅप असतं ते फार कमी कमी असते. त्याच्यानंतर नेक्स्ट समोर जे आहे ते गॅप वाढत जाते. तर याला क्रॅम्प म्हटलं जाते की जे स्केल आहे पुढे सुरुवातीला ती क्रॅम्प केलेली आहे. तर तो कोणत्या मीटरची असते. तर आताच आपण शिकलो आहोत की जे MI आहे त्याची स्केल ही नॉन युनिफॉर्म राहते म्हणजे तेच आन्सर आहे. तर इथे म्हटलेलं आहे मूव्हिंग कॉईल. पहिलं MC इन्स्ट्रुमेंट. मूव्हिंग कॉईल त्याची तर नाहीच आहे कारण याची स्केल युनिफॉर्म असते. ज्याची नॉन युनिफॉर्म आहे त्याची स्केल ही क्रॅम्प असेल म्हणजे सुरुवातीला ही कमी कमी गॅप असेल. ओहम मीटर पण नाही आहे. एनर्जी मीटरला तर ही हेच नसते डायरेक्ट रीडरच असतो. आणि त्याच्यानंतर मग आहे ऑप्शन नंबर डी MI इन्स्ट्रुमेंट. आता हे सगळं आपण डिस्कस केलंच आहे त्याच्यामुळे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी MI इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. पुढे 375 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सॉफ्ट आयरन कोर इन मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट. पहा मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट म्हणजे तोच PMMC इन्स्ट्रुमेंट. आता या PMMC इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्हाला माहीत असेल की जो डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे तो कशाद्वारे प्रोड्यूस केला जाते तर कॉईल मार्फत. बरोबर कॉईल मार्फत. पण ती कॉईल कशावर गुंडल्या जाते ते गोल असा आयरनचा हे असतो सिलेंडर असतो कोअर असतो. कशाचा आयरनचा सिलिकॉन स्टीलचा. आयरन म्हणा किंवा सिलिकॉन स्टील म्हणा पण त्याचा तो कोअर असतो एक ज्याच्यावर कॉईल जे आहे ते आपण वाउंड करतात आणि त्या कॉईलला आपण सप्लाय हा स्प्रिंग मार्फत देतो आणि देन कॉईलला मिळते डिफ्लेक्टिंग टॉर्क. पण ज्याच्यावर आपण कॉईल गुंडाळलेली आहे ज्या कोअरवर आपण कॉईल गुंडाळलेली आहे ज्या आयरन कोअरवर आपण कॉईल गुंडाळलेली आहे तो आयरन कोअरच तिथे तुम्हाला डॅम्पिंग टॉर्कसुद्धा प्रोव्हाइड करतो. कंट्रोलिंग टॉर्क तर तुम्हाला स्प्रिंग मार्फतच भेटून राहिला आहे पण डॅम्पिंग टॉर्क जे आहे ते तिथं कोअर मार्फत होत आहे म्हणजेच एडी करंट डॅम्पिंग तिथे घडत आहे. तर इथे ते विचारलेलं आहे की व्हॉट इज द फंक्शन ऑफ सॉफ्ट आयरन कोअर. तर त्या सॉफ्ट आयरन कोअरचं फंक्शन काय आहे. तर डॅम्पिंग हे माहीतच आहे आपल्याला पण तरी आता ऑप्शन्स काय आहे ते एकदा वाचू आपण. मी तुम्हाला ऑप्शन वाचण्याच्या आधी आन्सर देण्याच्या आधी त्याचा कन्सेप्ट समजून सांगितलेला आहे की तुम्हाला त्याचं आन्सर लवकर शोधता आलं पाहिजे ऑप्शन वाचता. स्ट्रेंथनेस द डिफ्लेक्शन फोर्स म्हणजे डिफ्लेक्शन फोर्सची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. कंट्रोल द निडल्स मुवमेंट. निडल जे राहते पॉईंटर राहते त्याचं कंट्रोल मुवमेंट करण्यासाठी तर चुकीचं आहे त्यासाठी आपण स्प्रिंग लावतो. डिफ्लेक्शन फोर्सचं स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण कोअर नाही यूज करत. ठीक आहे. त्यासाठी कॉईल आणि कॉईलचा करंट मॅटर करते. प्रोव्हाइड अ मीटर विथ मॅक्झिमम सेन्सिटिव्हिटी. मीटरची मॅक्झिमम सेन्सिटिव्हिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि ऑप्शन नंबर डी म्हणते आहे प्रोव्हाइड अ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन एअर गॅप. तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो. पहा मला एक्सपेक्ट होतं की याच्यामध्ये डॅम्पिंग टॉर्क हे ऑप्शन्स असेल पण ते नाही आहे. तर राईट आन्सर आहे द प्रोव्हाइड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन एअर गॅप. जी काही त्या मीटरमध्ये एअर गॅप राहते त्या एअर गॅपमध्ये सगळ्या भागाला सगळं सारखं फ्लक्स डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम हे सॉफ्ट आयरन कोअरचं राहते. दिलेल्या ऑप्शन्सपैकी ते चौथा नंबरचं ऑप्शन्स ॲक्युरेटली बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे विच मीटर इज यूज टू मेजर द रिव्हॉल्युशन पर मिनिट. रिव्हॉल्युशन पर मिनिट RPM. RPM म्हणजे स्पीड. आता स्पीड जे आहे स्पीडची युनिट काय मोजतो आपण RPM. ठीक आहे. मोटरची स्पीड मोजायची असेल RPM मध्ये मोजतो आपण 1500 1000 जे काही असेल. तर ही RPM स्पीड मोजण्याचं युनिट स्पीड मोजण्याचं आपल्याला युनिट हे विचारलं मीटर विचारलेलं आहे. विच मीटर इज यूज टू मेजर द रिव्हॉल्युशन पर मिनिट. म्हणजे पहा क्वेश्चनचं स्वरूप कसं आहे की कोणतं मीटर वापरलं जाते रिव्हॉल्युशन पर मिनिट मोजण्यासाठी. म्हणजे सरळ स्पीड मोजण्यासाठी कोणतं मीटर वापरतात असं न म्हणता थोडंसं घुमून विचारलेलं आहे. तसा क्वेश्चन्स काही फार कठीण नाही आहे. सगळ्या दुनियेला माहीत आहे याचा आन्सर काय आहे तर टेकोमीटर आहे. टेकोमीटर. ठीक आहे.
तर राईट आन्सर आहे ए. पुढचा क्वेश्चन वाचा आणि आन्सर काढा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ टू आयडेंटिफाय द मुव्हिंग आयरन टाईप इन्स्ट्रुमेंट. तुम्ही मुव्हिंग आयरन टाईप इन्स्ट्रुमेंट आहे हे कशावरून आयडेंटिफाय कराल. ऑप्शन्स आहे नो टर्मिनल मार्किंग, त्याच्यावर टर्मिनल मार्किंग नसते म्हणून आपण आयडेंटिफाय करू. टर्मिनल मार्क पॉझिटिव्हली, म्हणजे पहा इथे जसं ऑप्शन वाचत आहे तसं डोक्यामध्ये प्रोसेससुद्धा चालू ठेवा. क्वेश्चन तर तुम्हाला समजलेला आहे की मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट आहे हे तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार. मी तर जाईलच माझ्या एक्सप्लेनेशनकडे, पण पहिले आपण ऑप्शन्स वाचू. ऑप्शन्सवर तुम्ही थिंकिंग करा, मग जाऊ आपण पुढे. पण एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे की मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट जो आहे तो AC आणि DC दोन्हीही याच्यावर आपण वापरू शकतो, पण तेच मुव्हिंग कॉईल जो आहे तो फक्त आपण DCवर यूज करू शकतो. लक्ष ठेवा बारकाईनं. तर मुव्हिंग आयरन हा AC आणि DCवर यूज करतो, त्या कारणाने तिथं प्लस मायनसच्या मार्किंग नसतातच. आणि प्लस मायनससोबत कधीच फक्त प्लस आणि मायनस तर तिथं चुकीने नसते, म्हणजे फक्त प्लसच आहे आणि मायनस मार्किंग आहेच नाही असेल तर मग दोन्ही असेल, पण ते मुव्हिंग आयरन तर वर तर राहतच नाही, ते राहील मुव्हिंग कॉईलवर. तर इथं टर्मिनल मार्क ऑनली पॉझिटिव्ह चुकीचं आहे. वन टर्मिनल कलर रेड हे सुद्धा चुकीचं आहे. रेड म्हणजे तेच पॉझिटिव्ह. आणि देन टर्मिनल मार्क पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही मार्किंग केलेलं आहे म्हणजे टर्मिनलला, पण चुकीचं आहे ना, कारण की ते AC आणि DCवर यूज करतात, त्याच्यावर मार्किंग नसते. मग आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे डायरेक्ट आपण काढलं पाहिजे असंही पॉसिबल नसते. कधी कधी आपण इलिमिनेशन पद्धत वापरली तर ऑटोमॅटिकली आपल्याला राईट आन्सर भेटून जाते. जसं दिलेल्या ऑप्शन्सपैकी 3 ऑप्शन्सवर आपण जर थोडा विचार केला तर आपल्यासमोर बरोबर उत्तर उरलेलं आहे की नो टर्मिनल मार्किंग. तर हे एक त्याचं कारण आहे की याच्यावरून आपण त्याला ओळखू शकतो. अदरवाईज त्याचा सिम्बॉल मुव्हिंग आयरनचा जेवढेही आपले सिम्बॉल्स तुम्हाला माहीत असेल, सोबत चॅप्टरमध्ये मीटरचे सिम्बॉलसुद्धा दिलेले आहे की मुव्हिंग आयरनचा कसा सिम्बॉल असतो, मुव्हिंग कॉईलचा कसा असतो, ते सिम्बॉलसुद्धा थोडे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर सिम्बॉल्सवरून सुद्धा ओळखू शकतो आपण. देन पुढे, किंवा मग तिथे सिम्बॉल असतो AC आणि DCचा, असा जर असेल तर याच्यावरूनही आपण आयडेंटिफाय करू शकतो की हे मुव्हिंग आयरनच आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपल्या घरचं एनर्जी मीटर. हे माहीत असलं पाहिजे त्याचं उदाहरण, की घरचं जे एनर्जी मीटर आहे KWH मीटर, ते म्हणजे आपलं इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे. तर त्याचं काय फंक्शन आहे, तर काय फंक्शन आहे त्याचं, की जेवढेही रिडिंग झालं असेल त्याची नोंद करून ठेवणे. तर आता ऑप्शनमध्ये आहे डिस्प्ले द क्वांटिटी. बरोबर आहे, क्वांटिटीला डिस्प्ले तर करते, पण अजून काही ऑप्शन्स पाहू आपण पुढे काय दिसते का. इंडिकेट द क्वांटिटी, रजिस्टर द क्वांटिटी आणि मेजर द क्वांटिटी. तसं जर पाहिलं तर सगळेच बरोबर वाटतात, की डिस्प्ले आहे तर डिस्प्ले दाखवतोच, इंडिकेट करूनच राहिला क्वांटिटी किती आहे, तर रजिस्टर म्हणजे त्याची नोंद करूनच ठेवून राहिलेला आहे, आणि मेजर द क्वांटिटीला मेजर करण्यासाठी लावलेलं आहे. म्हणजे जर आपण 4ही ऑप्शन्सवर पॉझिटिव्ह विचार केला तुम्हाला 4ही ऑप्शन्स हे बरोबर वाटतात. बरोबर, पण अशा केसमध्ये मग तुम्हाला द्यावं लागेल प्रायोरिटी. खरंच अचूक उत्तर कोणतं आहे, तर जे एनर्जी मीटर आहे त्याचं काम आहे रिडिंगची नोंद करून ठेवणे, रिडिंगला रजिस्टर करून ठेवणे. हा जो शब्द आलेला आहे रजिस्टर, याचा अर्थ आहे प्रमाण नोंदवणे. रजिस्टर म्हणजे नोंदवणे. जे काही रिडिंग राहते त्याची नोंद करून ठेवते, तो जे काही होल टाईम पिरियड असेल त्याच्यातला. ठीक आहे, एक रजिस्टर जो आहे, जो रजिस्टर म्हणजे करंट लिमिटिंग डिव्हाइस, म्हणजे रजिस्टन्स ज्याचं व्हॅल्यू असते तो नाही आहे हा. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर C. पुढे 379, why 2 straight holes are provided in the aluminum disc in energy meter. पहा, एनर्जी मीटर खूप खास क्वेश्चन भरपूर सारे आहे, पण जे क्वेश्चन्स मला वाटतात पर्सनली महत्त्वाचे किंवा कन्फ्युजिंग किंवा अजून काही एक्झामच्या ओरिएंटेड, ते सगळे क्वेश्चन्स मी सिलेक्टेड केलेले आहे. पहा, तुम्ही जेव्हा एक क्वेश्चन्स पाहाल तेव्हा, तर इथे क्वेश्चन्स म्हटलेलं आहे की जे एनर्जी मीटर राहते त्याच्यामध्ये जे ॲल्युमिनियम डिस्क राहते त्याच्यावर जे होल्स केलेले असतात, तर ते होल्स कशासाठी केलेले असतात, तर ते माहीत आहे आपल्याला क्रिम्पिंग इफेक्ट कमी करण्यासाठी. आता क्रिम्पिंग इफेक्ट काय आहे, पहिले तर आपण ॲन्सर वाचू, देन मग त्याच्याकडे डिस्कस करू. टू रिड्यूस द डिस्क वेट चुकीचं आहे. फॉर पॉवर फॅक्टर करेक्शन ते सुद्धा चुकीचं आहे. प्रिव्हेंट द फ्लक्स लिकेज ते सुद्धा चुकीचं आहे. आणि टू अरेस्ट द क्रिम्पिंग इफेक्ट राईट आन्सर आहे टू अरेस्ट म्हणजे कमी करणे. क्रिम्पिंग इफेक्टला अरेस्ट करणे म्हणजे त्याला निग्लेक्ट करणे किंवा कमी करणे. आता म्हणजे थांबवणे सरळ. ठीक आहे, आता हा क्रिम्पिंग इफेक्ट आहे काय, तर पहा, एनर्जी मीटरमध्ये क्रिम्पिंग इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा एनर्जी मीटर, आता हे सगळे आधीच्या मीटरच्या बाबतीत होतं, आताच्या मीटरच्या बाबतीत तर नाही आहे.
म्हणजे जे डिस्क आहे ती लोड नसताना सुद्धा फिरत राहते फार हळूहळू. आता फार हळूहळू जरी फिरत असेल आणि अशा केसमध्ये जर तुम्ही महिनाभर घरात नसेल आणि महिनाभर जर त्या एनर्जी मीटरवर लोड नसेल, लोड नसताना सुद्धा ती फिरत आहे बरं. लोड असताना तर फिरलीच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जास्तही फास्ट नाही फिरली पाहिजे, तेही पाहिजे. पण लोड असताना फिरत असेल तर ठीक आहे. पण लोड नसताना सुद्धा जर ती फार स्लो फिरत असेल, फार फास्ट फिरत असेल तर त्याचा काही प्रॉब्लेमच नाही, फॉल्टीच मीटर आहे. पण हळूहळू स्लो फिरत आहे तरीसुद्धा महिन्याभरामध्ये काही ना काही युनिट्स त्याच्यामध्ये पुढे सरकतील. बरोबर, अननेसेसरी आपल्याला रीडिंग चुकीचं भेटेल, एनर्जी बिलामध्ये सुद्धा वाढ असेल. तर या परिणामाला म्हणतो आपण क्रिम्पिंग इफेक्ट. तर म्हणून जेव्हा मीटरवर लोड नसते तेव्हा ती जी डिस्क असते ॲल्युमिनियम डिस्क ती पूर्णपणे थांबली पाहिजे आणि याच्यासाठीच तिथे त्या डिस्कवर होल करतात. त्याच्यामध्ये एक यू शेपचा, एक सी शेपचा मॅग्नेट असतो जो त्याला ते एडी करंट डॅम्पिंग थ्रू डॅम्प करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. पुढे आहे 380 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द रिझन फॉर फ्लॅशिंग कंटिन्युअसली ऑफ डिस्प्ले ऑन डिजिटल मिली व्होल्ट मीटर. एक डिजिटल मिली व्होल्ट मीटर आहे ज्याचा डिस्प्ले जो आहे तो कंटिन्युअसली फ्लॅशिंग करत आहे. फ्लॅशिंग करत आहे याचा शब्द समजला पाहिजे आपल्याला की त्याचा जो डिस्प्ले आहे तो नेहमी सतत काय होत आहे, चालू बंद होत आहे. तर याचं कारण काय असेल? ऑप्शन वाचू आपण. द बॅटरी इन द इन्स्ट्रुमेंट इज वीक. द बॅटरी इन द इन्स्ट्रुमेंट इज वीक. जे बॅटरी आहे इन्स्ट्रुमेंटमधली ती वीक झाली असेल, कमकुवत झाली असेल, म्हणजे बॅटरीचं व्होल्टेज कमी झालं असेल किंवा वीक झाली असेल, बॅटरी खराब झाली असेल. देर इज अ नो बॅटरी इन द. आपण कन्क्लुजन नाही काढणार सध्या, कधी कधी नाही काढायचं, ऑप्शन वाचून घ्यायचे. देर इज अ नो बॅटरी इन इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटमध्ये बॅटरीच नाही आहे. तर हे तर पहिल्या फुरसतमध्ये कॅन्सल करून टाका की जर इन्स्ट्रुमेंटमध्ये बॅटरीच नाही आहे तर ते फ्लॅशिंग काहीच नाही करणार. देन कारण ते डिजिटल मल्टीमीटर आहे. पुढे द मेजर्ड व्हॅल्यू इज ओव्हर रेंज. हे बरोबर आहे एक, म्हणजे हे आणि देन आहे डिस्प्ले द डॅमेज. डिस्प्ले डॅमेज हे कारण असू शकते, ठीक आहे. पण कंटिन्युअसली फ्लॅशिंग करत आहे याचं मोस्ट प्रॉपरली राईट आन्सर आहे की ते मीटरचं जे रिडिंग आहे, स्केल आहे, ती ओव्हर रेंज झाली असेल. म्हणजे त्या स्केलपेक्षा, त्या रेटिंगपेक्षा तुम्ही जास्त व्होल्टेजवर त्याचा वापर केला असेल, त्या कारणानंच त्याचं जे डिस्प्ले आहे तो फ्लॅशिंग होत आहे. हे प्रॉपर आन्सर आहे त्याचं. देन थोड्या वेळानं जळून जाईल जर जास्तच व्होल्टेज असेल तर. पुढे आहे व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ युनिव्हर्सल इंडक्शन मोटर. पहा, युनिव्हर्सल इंडक्शन मोटर जे आहे ती सिमिलर टू AC सिरीज मोटर. आता ही जी AC सिरीज मोटर आहे सिमिलर टू DC सिरीज मोटर, म्हणून याचं जे प्रिन्सिपल आहे ते सेम ॲज इट इज DC सिरीज मोटरसारखं राहणार. तुम्हाला माहीत आहे की जे युनिव्हर्सल मोटर आहे ती DC मोटरच्या तत्वावर स्टार्ट होते आणि इंडक्शनच्या तत्वावर फिरते. तर लेन्झ लॉ सेम ॲज अ DC मोटर. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. खूप सारे पोरांना आन्सर वाटेल की इथं इंडक्शन, बरोबर. ज्याचा अभ्यास नाही ना भाऊ त्यानं हे प्रश्न सॉल्व करावं फक्त, बरोबर. पाहा फक्त मजा कशी आहे तर, बरोबर. या पुऱ्या 40 क्वेश्चनपैकी मोजून तुमचे 25 ते 30च बरोबर यायला पाहिजे, बरोबर. ठीक आहे. पण ज्यांचा अभ्यास आहे त्यांचे तेवढे बरोबर येतीलच. ते इथे फॅरेडेज लॉ ऑफ हे तर बरोबरच नाही आहे. आन्सर आहे सेम ॲज द DC मोटर. DC मोटरचं जे प्रिन्सिपल असेल तेच प्रिन्सिपल इथे लागणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द टोटल इलेक्ट्रिकल डिग्री इन स्टेटर ऑफ द AC मोटर. पहा, सिम्पल क्वेश्चन आहे तर डायरेक्ट आन्सर सांगतो. इलेक्ट्रिकल डिग्रीचा फॉर्म्युला 180 इंटू पोल. इलेक्ट्रिकल डिग्री इज इक्वल टू 180 गुणिले नंबर ऑफ पोल्स. आता हे काहून आलं, काय आलं याचं एक्सप्रेशन नाही सांगत, फक्त डायरेक्ट फॉर्म्युला सांगितलेला आहे. डी नंबरचा आन्सर राईट आहे. 180 गुणिले नंबर ऑफ पोल्स. पुऱ्या ऑप्शन्समध्ये दिसतच आहे आपल्याला की इथे भागाकार कटलेच, इथं गुणाकार आहे, पण इथे नंबर ऑफ स्लॉट्स आहे आणि इथे नंबर ऑफ पोल्स आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द सिंक्रोनस स्पीड ऑफ AC 3-फेज इंडक्शन मोटर. सिंक्रोनस स्पीड काढण्याचा फॉर्म्युला सगळ्या दुनियाला माहीत आहे. एच अँड एव्हरी विद्यार्थ्याला माहीत असला पाहिजे. 120 F/P. खूप सारे पोरं आहे की ज्यांना हा सिंपल फॉर्म्युला माहीत नाही आहे. 120 F/P सिंक्रोनस स्पीड. या फॉर्म्युल्यावरून तुम्ही फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बनवू शकता आणि पोलचा सुद्धा फॉर्म्युला बनवू शकता. तर इथे राईट आन्सर पहा 120 F/P पहिलंच दिसत आहे आपल्याला, तर काही विचार करायची गरज नाही. तसे खाली पाहिला तर 120 P भागेला F आणि 120 PF सगळे चुकीचे आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर A 120 F/P. देन पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन वाइंडिंग इन 3-फेज मोटर. व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन वाइंडिंग इन 3-फेज मोटर. 3-फेजमध्ये असो, 3-फेज मोटर असो की 3-फेज जनरेटर असो, 3-फेज सप्लायमध्ये जे फेज डिस्प्लेसमेंट असते ते 120 डिग्रीचं असते. त्याच्यामुळे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर B.
विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज स्लिप ऑफ ऑफ एन AC 3 फेज इंडक्शन मोटर. पहा, AC 3 फेज इंडक्शन मोटरचा स्लिपचा फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे. सिम्पल NS मायनस NR अपॉन NS हा आपला स्लिप्स काढण्याचा फॉर्म्युला आहे, पर्सेंटेज स्लिप काढण्याचा. तर ऑप्शन्स पाहता, पहिलं ऑप्शन दिसते आहे NS मायनस NR अपॉन NS, दुसरं ऑप्शन NS मायनस NR मायनस, हे तर चुकलंच आहे. तर NS मायनस NR अपॉन NR हे सुद्धा चुकलेलं आहे. NS हे सुद्धा चुकलेलं, पहिल्या नंबरलेच NR आहे तर चुकलं आहे. तर राईट आन्सर आहे तो ऑप्शन नंबर आहे. आपल्याला सापडला आहे की पहिलाच बरोबर आहे, बरोबर, पण आता तरी तुमच्या समाधानासाठी मी सगळे पाहिले, चेक केले. तर NS मायनस NR अपॉन NS. देन पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच टाइप ऑफ AC सिंगल फेज मोटर इज क्लासिफाईड अंडर द कॉम्युटेटर मोटर टाईप. पहा, आपण सिंगल फेज इंडक्शन मोटरला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं होतं, आठवत असेल तर. स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, देन शॅडेड पोल इंडक्शन मोटर अँड देन कॉम्युटेटर मोटर. आता या कॉम्युटेटर मोटरमध्ये 2 कॅटेगरी आल्या होत्या. एक होती युनिव्हर्सल मोटर, ज्याच्यामध्ये आर्मेचर असतो, त्याच्यावर कॉम्युटेटर असतो, आणि एक असतो रिपल्शन मोटर, ज्याच्यामध्ये आर्मेचर असतो आणि कॉम्युटेटर असतो. ठीक आहे. तर मग आता ऑप्शन पहा, स्टेपर मोटर नाही आहे, रिपल्शन मोटर आहे आन्सर बरोबर, शॅडेड पोल मोटर नाही, कारण याच्यात कॉम्युटेटर मोटर म्हटलेलं आहे, कॉम्युटेटर मोटर टाईप. तर कॉम्युटेटर मोटर टाईप जी आहे ती एकच मोटर आहे दिलेल्या ऑप्शनमध्ये, ती म्हणजे रिपल्शन मोटर. कारण की हे जे D नंबरचं ऑप्शन आहे, परमनंट कॅपॅसिटर मोटर, हे सुद्धा बरोबर नाही आहे. पुढे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेंट्रीफ्यूगल स्विच इन सिंगल फेज मोटर. सबको पता है, ओके, सेंट्रीफ्यूगल स्विच का क्या काम है, तुमको ही नहीं पता, जिसको नहीं पता उसी को बोल रहा कि तुरे को नहीं पता सिर्फ. ठीक है, बाकी जे रिव्हिजन करतात, जे अभ्यास करतात, त्यांना माहीत आहे की सेंट्रीफ्यूगल स्विच हा कोणत्या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये लावला जातो, तर स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये लावतो. जेव्हाही सेंट्रीफ्यूगल स्विच लावला जाईल तेव्हा जेव्हा मोटर ही 70 ते 75 किंवा 75 ते 80% स्पीडमध्ये येईल, तेव्हा सेंट्रीफ्यूगल स्विच हा ऑटोमॅटिकली ओपन होईल आणि स्टार्टिंग वाइंडिंग जी आहे ती सप्लायपासून डिस्कनेक्ट होईल. तर मेन काम आहे त्याचं स्टार्टिंग वाइंडिंगला डिस्कनेक्ट करणं. तर मेंटेन द कॉन्स्टंट स्पीड चुकीचं आहे, डिस्कनेक्ट द स्टार्टिंग वाइंडिंग बरोबर आहे, डिस्कनेक्टिंग द रनिंग वाइंडिंग चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, आणि D नंबर म्हणते आहे प्रोटेक्ट द मोटर फ्रॉम द ओव्हरलोडिंग, हे सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे, पण हे आता हा क्वेश्चन पहा, तुम्हाला वाटेल की हा क्वेश्चन टाकण्यामध्ये पहा, माझ्या प्रत्येक क्वेश्चनच्या टाकण्यामध्ये लॉजिक आहे. हे एवढं बेसिक कॉमन आहे, हे पेपरमध्ये जर आलं की बस सेंट्रीफ्यूगल स्विचचं काय कार्य असते, तर ॲटलिस्ट हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणजे जो खरंच काही थेरीचा अभ्यास नाही करत ना, आणि त्यानं जरी हे क्वेश्चन्स केले तरी तो खूप इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, खूप काही मिरॅकल झाला तर होऊन जाईल, बिना थेरी बिना रिव्हिजनचं सिलेक्ट होऊन जाईल. तर विच इज द अप्लिकेशन ऑफ युनिव्हर्सल मोटर. पहा, युनिव्हर्सल मोटरचं अप्लिकेशन तुम्हाला माहीत आहे, जसं दिलेले ऑप्शन्स आहे जेट पंप, फूड मिक्सर, टेलिप्रिंटर आणि कॉम्प्रेसर. तर राईट आन्सर आहे फूड मिक्सर. जेवढे हे मिक्सर्स आहे, व्हॅक्यूम क्लिनर्स असेल, ड्रिल मशीन्स असेल, म्हणजे मशीन्स टूल असेल, ह्या सगळ्यांमध्ये आपण काय यूज करतो आहे, युनिव्हर्सल मोटर, जिथं हाय स्पीड आणि हाय टॉर्कसाठी. देन पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे 389. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन रनिंग वाइंडिंग अँड स्टार्टिंग वाइंडिंग ऑफ अ सिंगल फेज इंडक्शन मोटर विथ रिस्पेक्ट टू रेजिस्टन्स. पहा, म्हणजे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन रनिंग वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग. जर जी रनिंग वाइंडिंग राहते आणि स्टार्टिंग वाइंडिंग राहते, याच्यामध्ये काय रिलेशन राहते विथ रिस्पेक्ट टू रेजिस्टन्स. मी डायग्रामच काढतो डायरेक्ट, की हे आपली रनिंग वाइंडिंग आहे, ही आपली स्टार्टिंग वाइंडिंग आहे. तर मी टर्न्स वगैरेमध्ये काही दाखवलं नाही आहे, फक्त जस्ट कॉईल काढलेली आहे. तर आता जसं म्हटलेलं आहे आपण स्टार्टिंग वाइंडिंग, तर आपल्या डोक्यामध्ये माहिती आहे तुम्हाला, रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन. रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त आणि रनिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स कमी. इंडक्टन्स जो आहे तो याचा इंडक्टन्स कमी असतो, तर याचा इंडक्टन्स जास्त असतो. तर इथे जे पहिलं आहे, आता ऑप्शन पहा काय म्हणते आहे, पहिलं बोथ रेजिस्टन्स विल इक्वल, तो चुकीचा आहे. देन पुढचं ऑप्शन म्हणते आहे की रनिंग वाइंडिंग इज लेस, म्हणजे रनिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स लेस, बरोबर आहे, आणि स्टार्टिंग वाइंडिंगचा मोर, तर हे ऑप्शन बरोबर आहे B नंबरचं. देन पुढे रनिंग वाइंडिंगचा मोर चुकीचा आहे, रनिंग वाइंडिंग इज लेस अँड स्टार्टिंग वाइंडिंग इज इन्फिनिटी, तर हे तर तसंच चुकीचं आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर B. समजलं असेल तुम्हाला, क्लिअर करून दिलेलं आहे मी तुम्हाला, नाव आणि कसं लक्षात ठेवायचं हे सुद्धा सांगितलं आहे. आणि देन आजचा लास्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर, हाऊ द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर इज रिव्हर्स. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरची जी डायरेक्शन आहे ती कशी रिव्हर्स करा, एक तर स्टार्टिंग वाइंडिंगचे वायर रिव्हर्स करा किंवा मग मेन वाइंडिंगचे वायर इंटरचेंज करा. म्हणजे इंटरचेंज, एक तर स्टार्टिंग वाइंडिंगचे इंटरचेंज करा किंवा रनिंग वाइंडिंगचे इंटरचेंज करा. रनिंग वाइंडिंग म्हणजेच मेन वाइंडिंग. बाय चेंजिंग द सप्लाय टर्मिनल चुकीचं आहे, सप्लाय टर्मिनल चेंज केल्याने डायरेक्शन चेंज होत नाही. बाय चेंजिंग द कॅपॅसिटर कनेक्शन हे सुद्धा चुकीचं आहे, लक्ष ठेवा,
खूप सारे प्रॅक्टिकल लोकं याचं उत्तर हे मार्क करतात, कॅपॅसिटरचे वायर चेंज केल्यानं मोटरची डायरेक्शन चेंज होते. तुम्ही जे करता फॅनच्या जवळ किंवा मोटरच्या जवळ, ॲक्चुअली तर तुम्ही कॅपॅसिटरचे वायर्स नाही चेंज करत. तुम्ही तिथं जिथं तुम्ही न्यूट्रल लावता तो काढून दुसऱ्या ठिकाणी लावता आणि तुम्ही त्याला म्हणता की कॅपॅसिटरचे वायर चेंज करणे. बरं, ते नाही आहे आन्सर त्याचं. बाय इंटरचेंजिंग द मेन वाइंडिंग बरोबर आहे. बाय इंटरचेंजिंग द बोथ मेन अँड ऑक्झिलरी वाइंडिंग, तर हे सुद्धा चुकीचं आहे. बोथ नाही, 2 वाइंडिंगपैकी कोणत्याही एकाच वाइंडिंगचे वायर्स आपल्याला इंटरचेंज करायचे आहे. सो इथे आपण पाहिले सक्सेसफुली आपले 390 क्वेश्चन्स जे आपण झालो आहे. आता आपण आलो आहे 400 पर्यंत. असंच आपल्याला पटापट पुढचे क्वेश्चन्स पाहायचे आहे आणि या पुऱ्या 30 लेक्चर्समध्ये आपल्याला जवळपास 1000 प्लस म्हणजे 1200 जरी मी टार्गेट ठेवलेलं आहे की मिनिमम आपले 1200 क्वेश्चन जे आहे ते झाले पाहिजे. तो होप परत तुम्ही हे सगळे क्वेश्चन्स एन्जॉय करत असाल. जेवढी नवीन कन्सेप्ट आहे त्याला तुम्ही लिहून ठेवत असाल आणि साईड बाय साईड आपला अभ्याससुद्धा चालू ठेवेल. थांबू इथं आपण, भेटू पुढच्या लेक्चरला. बाय बाय.